मित्रांनो, आपल्या देशामध्ये बलात्कार आता इतके कॉमन व्हायला लागलेत ना की असं भयावह झालेलं आहे. आणि देशातील जनता या घटनेकडे एका इव्हेंट सारखं पाहते. म्हणजे घटना झाली, सोशल मीडियावर यायचं, पोस्ट टाकायच्या, निदर्शनं त्या त्या ठिकाणी होतात, मेणबत्त्या त्या त्या भागामध्ये पेटवल्या जातात, नेते समोर येतात, भाषणं देतात आणि पुन्हा सगळ्या गोष्टी शांत होऊन जातात. आता ती घटना बदलापूरची असेल, नरसापूरची असेल, कोपर्डीची असेल किंवा नुकतीच झालेली तामिळनाडूमधली असेल. या घटनांचा क्रम आणि ही सायकल कंटिन्युअसली अशीच सुरू आहे. घटना होते, लोकांनी त्याचा इव्हेंट बनवला, नेत्यांनी त्या गोष्टी म्हणजे विरोधकांनी त्या गोष्टीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला आणि सत्ताधाऱ्यांनी नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नुकतीच ती घटना जी घडली, इतकी संवेदनशील घटना आहे, त्या प्रकरणावर पत्रकार परिषद वरिष्ठ पोलीस अधिकारी रम्या भारती घेत होत्या आणि त्यांच्यासोबत बसलेले जे अधिकारी होते ते सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये हसताना दिसले. सुरुवातीला मी याच्यावर बोलणं टाळत होतो, कारण काही बातम्या अशा सुद्धा होत्या की हे व्हिडिओ AI जनरेटेड आहेत. पण नंतर ना अधिकृतरित्या ज्या वेळेला माध्यमांवर या गोष्टीचा खुलासा झाला, फॅक्ट चेकचे व्हिडिओ समोर यायला लागले आणि त्याच्यानंतर ना मुख्यमंत्री विजय यांनी त्या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबन केलं, त्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलं, तेव्हा ही गोष्ट समोर आली. आता प्रश्न हा हसण्याचा नाहीये, प्रश्न त्यांच्या मानसिकतेचा आहे. ती जी व्यक्ती त्या पदावर जी बसलेली आहे त्या व्यक्तीला त्या पीडितेची वेदना कळत नाहीये किंवा समजून घेतलेलं नाहीये. त्यांनी या केसला एका रुटीन केसमध्ये मिक्स करून पाहिलेलं आहे. आता 10 वर्षाच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, तिचं कुटुंब तुटलेलं आहे आणि त्याच वेळेला जर पत्रकार परिषदेमध्ये गांभीर्याच्या ऐवजी हलगर्जीपणा जर दिसत असेल आणि सामान्य माणसांनी व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवायचा जर अशा घटना होत असतील तर. माझा एक प्रश्न आहे इथं, जर हीच घटना कुण्या मोठ्या नेत्याच्या घरात घडली असती तर, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मुलीसोबत ही घटना झाली असती तर, तरीही हे चेहरे तसेच हसताना दिसले असते का? आता रम्या भारती ह्या UPSC मधून त्या पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे IPS लेवलमधलं जे IG पद आहे हे त्यांना UPSCच्या माध्यमातूनच मिळालेलं असणार आहे. आणि ज्या वेळेला त्या UPSCची तयारी करत असतील किंवा पेपर लिहित असतील त्यावेळेला नैतिकता, सामाजिक भान आणि संवेदनशीलता यावर त्यांनी मोठमोठी भली मोठी इम्प्रेसिव्ह उत्तरं लिहिली असतील. पण प्रत्यक्ष जबाबदारीच्या क्षणी जर ही संवेदना दिसत नसेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ आहे किंवा तुम्ही ते पेपर दिलेला आहात त्याला काय अर्थ आहे? आज बलात्कार असेल, बेरोजगारी असेल, अशा अनेक गोष्टी आहेत त्या इतक्या कॉमन झालेल्या आहेत ना आपल्या इकडे की काही काळ संताप होतो, नंतर ना ते पुन्हा जगण्याच्या संघर्षामध्ये लोकांच्या हरवून जातं. कारण जनता सध्या हतबल आहे, त्यांच्या हातात काहीच नाहीये. पण व्यवस्थेने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. असो.